नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय नशीबवान या मालिकेचा इंटरेस्टिंग असा एपिसोडच्या सुरुवातीला इकडे रुद्रप्रताप म्हणतायत, आत्या आवरलंय ग माझं, चहा आण मला. तर प्रेक्षकांनो, आज पहिल्यांदा इकडे वासंती चहा घेऊन गेल्यात, म्हणजे रुद्रप्रतापची आई चहा घेऊन गेल्या आणि विचारतात, आज आईच्या हातचा चहा चालेल ना असं म्हणून. तर तोपर्यंत रुद्रप्रताप आई साहेब असं म्हणत चहा घेत असतात. तोपर्यंत आता तिथे उर्वशी आली आहे आणि ती थांबा असं म्हणते. उर्वशी परत पुढे येत म्हणते, थांबा मी आणलाय ना चहा. तर लगेच आत्या म्हणतात, म्हणजे उर्वशी म्हणते, काय रे, 8 दिवस मी इथे नव्हते तर रागवलायस माझ्यावर. तर आत्या, तुझ्यावर मी रागवू शकतो का असं इकडे रुद्रप्रताप विचारतो. आणि मग उर्वशी वासंतीकडे बघत आणि रुद्रप्रतापकडे बघत पुढे बोलते की, नाही म्हणजे तुम्ही केलेला चहा वाईट आहे असं नाही म्हणायचंय मला, पण रुद्र जेव्हापासून चहा प्यायला लागलाय ना तेव्हापासून त्याला माझ्याच हातचा चहा आवडतो, तोही कमी दुधाचा असं इथे उर्वशी सांगते. मग रुद्रप्रताप म्हणतात, आणि मी हेही म्हणालोय की माझा माझा मी चहा करून घेऊ शकतो, पण तू ऐकतोस काय माझं. तर लगेच उर्वशी म्हणते, तुला नाही कळणार आईची माया, आणि आत्या असले ना तरी आईपेक्षा जास्त माया लावली तुला मी असं मुद्दामून वासंतीच्या पुढे इथे म्हटलंय. आणि म्हणतात, तुला दिवस चांगला जायला हवाय ना तर हा चहा घे बरं पटकन. तर आता आत्या, मी तुझा आता चहा मी घेतो आणि आईसाहेबांचाही चहा घेतो, द्या आईसाहेब चहा इकडे असं रुद्रप्रताप म्हणतो. तर इकडे वासंती स्वतःच म्हणतात, नाही नाही नको, तुला त्रास होईल, आत्याच्या हातचा चहा घ्या असं म्हणत त्यांनी आणलेला चहा त्या परत घेऊन जातात. तर इकडे रुद्रप्रताप म्हणतो, आई साहेब, आणि मग आत्या, अगं वाईट वाटलं असेल ना ग त्यांना, एक दिवस तुझ्या हातचा तिच्या हातचा चहा घेतला असता तर काय झालं असतं. तर लगेच उर्वशी त्याच्याकडे बघत म्हणते, अरे पण मग रोज द्यायचा ना त्यांनी तुला चहा, म्हणजे आज दिलाय उद्या नाही असं करून कसं चालेल असं मुद्दामून बोलते उर्वशी ते. आणि म्हणते, मी तुला सांगते, त्या आणि त्यांची बहीण कायम आपल्या घराला ना पाण्यात पाहतात. आजपर्यंत एक तरी गोष्ट त्यांनी मन लावून केली का नाही सांग ना, मी खोटं बोलते का असे इकडे रुद्रप्रतापबद्दल स्वतःच्याच त्याच्याच आईबद्दल इकडे उर्वशी बोलते. आणि मग एकदम म्हणते, तुला माहितीये ना, त्यांना तू नको होतास असं सुद्धा इथे उर्वशी सांगते रुद्रप्रतापला इकडे. आणि आता पुढे हे नेमकं काय गोडबंगाल ते कळेल बरं का प्रेक्षकांनो, तोपर्यंत तुम्ही एपिसोड हा शेवटपर्यंत बघत राहा. तर प्रेक्षकांनो, इकडे साळुंखे क्लिनिक असं दिसतंय आणि त्या साळुंखे क्लिनिकमध्ये गिरिजा बसलीये आणि म्हणते, डॉक्टर अहो, मला मोलूची काळजी वाटते हो, बिचाऱ्यावर काय संस्कार होत आहेत. बाबांचं दारू पिणं ना दिवसेंदिवस कमी होत नाहीये हो, वाढतच चाललंय. पिऊन येतात आणि मला म्हणतात की तू माझी मुलगीच नाहीयेस. तर डॉक्टर गिरिजाला म्हणतात, अगं दारूच्या नशेत काय कळणार आहे त्यांना, तू मनावर नको घेऊस त्यांचं बोलणं. अगं, तुझ्या आईनं काय कमी प्रयत्न केले का त्यांची दारू सोडवण्यासाठी. तर गिरिजा म्हणते, ते दारू सोडवण्यासाठी औषध असतं ना, ते आहे का हो तुमच्याकडे. तर डॉक्टर म्हणतात, हो हो आहे, थांब असं म्हणत ते औषध आणायला गेलेत आणि गिरिजा आता आशेनं बघतीये. तोपर्यंत इकडे उर्वशी म्हणते रुद्रप्रतापला की, काय आहे ना, मी आता तुझ्या बाबतीत अजिबात रिस्क घेणार नाहीये. आणि रुद्रप्रताप एकदा आईंकडे बघतो आणि एकदा आत्याकडे बघतो. उर्वशी विचारते परत रुद्रप्रतापला, ऐकणार आहेस ना तू माझं असं म्हणून. तर रुद्रप्रताप नुसताच हसतो आणि म्हणतो, तुझ्या शब्दाबाहेर कधी आहे का मी. आणि हे सगळं बोलणं इकडे किचन मधनं वासंती ऐकतीये. आणि ते रुद्रप्रताप चहा प्यायला सुरुवात करणार तोपर्यंत उर्वशी काय म्हणते, एक एक मिनिट थांब, मी चहामध्ये बहुतेक साखर टाकायला विसरले. आणि आता प्रेक्षकांनो, हे ऐकून इकडे वासंती साखर घेऊन येत असते. तर इकडे उर्वशी काय करते बघा, डायरेक्ट इकडे तिला आतमध्ये घेते आणि तिचा हात जोरात असा पिरगळते वासंतीचा. आणि वासंती ओरडणार तर उर्वशी तिला ओरडू नको असं म्हणते आणि म्हणते, काय गे, मी 8 दिवस काय बाहेर काय गेले, पिल्लाला पंखाखाली घ्यायला बघत होतीस आ असं म्हणत बोलते. आणि म्हणते, तर वासंती ते म्हणते, सोडा माझा हात दुखतोय. तर लगेच उर्वशी म्हणते, दुखतोय तुझा हात आ, मग लायकीत राहायचं असं म्हणून बोलते उर्वशी वासंतीला. आणि पुढे म्हणते, माझ्या भावाला आणि या घराला फक्त वारस दिलायस तू, एवढाच संबंध आहे तुझा, कळलं ना. मी वाढवलंय त्याला, म्हणजेच रुद्रप्रतापला असे उर्वशी ते सांगते. आणि आमच्या दोघांमध्ये यायचा जर का तू प्रयत्न केलंस ना, तर आत्ता फक्त हात पिरगळते मी तुझा, पण गळा आवळायला कमी करणार नाही मी, अशी धमकी दिली या उर्वशीने या वासंतीला. आणि वासंती बघा कशी घाबरून बेदरून बघते. आणि आता प्रेक्षकांनो, उर्वशी परत म्हणते की, त्यामुळे ना तू लायकीत राहायचं असं सगळं वासंतीला बोलते. आणि वासंतीचा हात इथे सोडून देते, साखरेच्या वाटी घेते वासंतीच्या हातातली ओढून.
आणि रुद्रप्रतापच्या समोर येत म्हणते, "हे बघ, हे घे, थांब, थांब, साखर घालूया त्याच्यात." साखर घालते. तर रुद्रप्रताप म्हणतो, "अगं, साखर होती ह्याच्यात आत्या." तर "अरे रे, विसरले बघ मी." असं सगळं इकडे उर्वशी म्हणते. तर लगेच रुद्रप्रताप म्हणतो, "आत्या, तू खूप विसरायला लागलीस हल्ली." तर लगेच ना इकडे उर्वशी म्हणते, "काय करू आता? तुझी काळजी, तुझ्या दादासाहेबांची काळजी, काकांची काळजी, सगळ्यांचं करता करता ना मला काही सुधरतच नाही बघ आजकाल. तर लगेच एवढा ताण घेत जाऊ नकोस तू आत्या. चल येतो मी." असं म्हणत रुद्रप्रताप निघत असतो. तर लगेच आत्या म्हणते, "एक एक मिनिट, एक मिनिट. ते साळुंखेच्या क्लिनिकमधनं जरा काकांची औषधं घेऊन येशील का?" तर रुद्रप्रताप म्हणतो, "हो, घेऊन येतो." आणि निघून जातो तिकडनं. तर लगेच उर्वशी लगेच कशी मनातल्या मनात म्हणते, "तुम्हा मायलेकांना ना लहानपणापासूनच लांब ठेवलंय मी आणि आयुष्यभर ठेवीन. जो कोणी यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करेल ना, तर सोडणार नाही मी त्याला." लायकी दाखवेन त्याची, असं इकडे ते उर्वशी म्हणते. तर प्रेक्षकांनो इकडे डॉक्टरांनी ना गिरिजाला औषधं दिली आहेत दारू सोडवण्यासाठी आणि त्याला न कळता ह्या गोळ्या दे तू. तर लगेच गिरिजा म्हणते, "हो, कळलं त्यांना घेणारच नाहीत ते." आणि डॉक्टर म्हणतात पुढे, "आजपासूनच या गोळ्या चालू कर. असंच दारू पीत राहिला ना, तर त्याचं लिव्हर खराब होईल त्याचं." असं सगळं सांगितल्यावर गिरिजा म्हणते एकदम, "नाही, नाही हो डॉक्टर, मी गेल्या-गेल्या ना सुरू करते ह्या गोळ्या." आणि मग गिरिजा त्या गोळ्या पर्समध्ये ठेवते आणि "किती झाले याचे पैसे?" तर डॉक्टर म्हणतात, "अगं मालती सिस्टरची मुलगी तू. तुझ्या लहानपणापासून तू आईबरोबर इथे यायचीस, छोटी-मोठी कामं करायचीस. तुला कधी मी पैसे दिलेत का त्याचे?" तर गिरिजा म्हणते, "नाही, तसं नाही." तर डॉक्टर म्हणतात गिरिजाला, "पैसे वगैरे राहू देत आणि काही गरज वाटली तर हक्कानं येत जा." असं म्हणून सांगतात. तर गिरिजा थँक म्हणते तिकडनं आणि येते असं सांगून ना बाहेर पडते. प्रेक्षकांनो आता पुढे मजा-मजा कशी होणार आहे बघा. कारण त्याच त्याच दवाखान्यामध्ये इथे रुद्रप्रताप गेला. तर रुद्रप्रताप त्या मेडिकलवाल्याला म्हणतोय, "दादा, नेहमीची औषधं द्या ना जरा." तर दरवेळेला घेऊन जातो ती औषधं. तर तो मेडिकलवाला म्हणतो, "ओ, प्रिस्क्रिप्शन दाखवा आधी. असं कसं देणार आम्ही? तर तुम्ही नवीन आहात का?" असं विचारतो रुद्रप्रताप. तर तो हो म्हणून सांगतो. तर रुद्रप्रताप म्हणतो, "तुमच्याकडे नोंद असेल ना, तुम्ही चेक करा ती औषधं तिथे." आणि प्रभास हेतुपती काहीतरी नाव आहे असं सांगतो रुद्रप्रताप आणि तो इकडे चेक करत असतो बरं का मेडिकलवाला आणि तोपर्यंत इकडे रुद्रप्रताप मनातल्या मनात म्हणतो, "आई शपथ! जोरात आली आणि प्रेक्षकांनो इकडे त्याची तळमळ, 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 तळमळ सुरू आहे. त्या मेडिकलवाल्याला पण कळत नाही की ह्याचं नेमकं काय चाललंय आणि आता प्रेक्षकांनो गिरिजा तेवढ्यात तिकडे बाहेर पडत असते आणि त्या रुद्रप्रतापला बघते आणि लपून बसते आणि तेवढ्यात रुद्रप्रताप त्या साईडला बघतो आणि गिरिजा त्याला बघते तोपर्यंत जरा लवकर करा असं त्याचं चाललंय. तर गिरिजा म्हणते आता त्याला बघत, "हा तर तोच आहे. हा काय माझा पाठलाग करतो का काय माझा?" असा विचार गिरिजाच्या मनामध्ये चाललाय आणि या म्हणजे ह्याची भर पडली एकाची अशी इथे ती बोलते गिरिजा. तर इकडे बघते त्या रुद्रप्रतापकडे तर तो ना असा तळमळ-तळमळ करतोय म्हणजे पाय-बी वळवळ करतोय. असं काय करतोय हा? परिणाम झाला का परिणाम? असं म्हणते त्याच्याकडे बघत इकडे मनातल्या मनात. पण प्रेक्षकांनो तिला काय माहिती त्याला काय झालंय ते. तर तोपर्यंत प्रेक्षकांनो मेडिकलवाला काय म्हणतो, "एक काम करा तुम्ही ह्यातलाच एक डोस घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल." तर इथे रुद्रप्रताप ना करंगळी वर करून दाखवतो आणि म्हणतो, "ऐका ना, कुठे आहे?" असं विचारतो. तर "असं झालंय होय तुम्हाला?" असं मेडिकलवाला म्हणतो आणि तर राईटला जाऊन लेफ्ट घ्या आणि तो तिकडे उलट्या साईडला जात असतो. "तिकडे नाही, तिकडे नाही, इकडे जा." असं म्हणत तिला त्या साईडला पाठवतो आणि हसतो रुद्रप्रताप गेल्यानंतर. तर प्रेक्षकांनो आता बघा हा गिरिजा येते हळूच तिथे आणि म्हणते, "ओ दादा, तो माणूस काय करत होता इथे?" तर "अहो ते औषधं न्यायला आले होते." असं इथे तो मेडिकलवाला सांगतो आणि गिरिजा विचारते, "कसलं औषध?" तर तो मेडिकलवाला काय सांगतो बघा, "अहो मला वाटतंय ना, की त्यांच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झालाय, त्याचीच औषधं आहेत ही." असं म्हणून सांगितलं. तर गिरिजा लगेच त्याच्याकडे बघत बसते आणि म्हणते, बरोबरच आहे, तेच असणार." आणि मग म्हणते, "काय? नाव काय आहे त्याचं?" तर लगेच नाव काय सांगितलं, "1 मिनिट थांबा सांगतो." असं म्हणत ना तो रजिस्टरमध्ये बघतो आणि म्हणतो, "प्रभास हेतुपती नाव सांगितलं." तर गिरिजा म्हणते, "प्रभास हेतुपती? हं? वेगळंच नाव आहे काहीतरी." आणि म्हणते, "थँक असं म्हणत निघून जाते. तर प्रेक्षकांनो त्या मेडिकलवाल्यानं जी काही औषधं आहेत ती तयार केलेली आहे तिथे आणि रुद्रप्रताप तेवढ्यात आलाय ती औषधं घ्यायला. रुद्रप्रताप म्हणतो, "आता जरा बरं वाटतंय." तर इथे प्रेक्षकांनो तो मेडिकलवाला म्हणतो, "हे खाल्ल्यावर ना तुम्हाला आणखीन बरं वाटेल." आणि रुद्रप्रताप हसत निघून जातो. तर इथे गुरुजी आलेत परत इकडे नागेश्वरकडे आणि नागेश्वर विचारतात, "बोला गुरुजी, कसं काय अचानक येणं केलं तुम्ही?" तर "अहो, तुमच्या घरांची वक्रदृष्टी अजूनही तशीच आहे." मग नागेश्वर म्हणतात, "करा सरळ, तुम्हाला कशाला ठेवलंय?" तर प्रेक्षकांनो गुरुजी कसे बघत राहतात बघा. तर नागेश्वर पुढे म्हणतात, "उपाय सांगायला ठेवलंय का अडचणी सांगायला ठेवलंय तुम्हाला?" तर गुरुजी पुढे सांगतात, "तुम्हाला अजून एक पूजा करावी लागेल पापक्षालनासाठी. त्यानंतर मी तुम्हाला एक मंतरलेला धागा देईन.
तर त्यासाठी पापक्षालनासाठी तुम्ही कोणकोणती पापं केली आहेत हे तुम्हाला मला सांगावं लागेल असं गुरुजी सांगतात. आणि नागेश्वर बघा कसे बघतायत त्या गुरुजींकडे आणि ताडकन एकदम उठून उभे राहतात आणि एकदम म्हणतात, असं म्हणजे चेक करतात बरं का फिरून गुरुजींच्या पाठीमागून. आणि अहो काय करताय असं गुरुजींनी विचारल्यानंतर नागेश्वर म्हणतात, नाही बघतोय कुठं काय चोरून बिरून रेकॉर्डिंग करायची वायर बियर काय घुसवले का काय. ठीक आहे, आता काय तुम्ही आता आमचे गुरुजी म्हटल्यावरती तुमच्या समोर पापाचा पाडा वाचण्यात कसलं आलंय काय टेन्शन असं नागेश्वर म्हणतात. आणि पुढे म्हणतात, बरं ऐका इथे बे एक बे ते बे 10-20 या सगळ्या पाड्यात एक पण पाडा असं नाही किंवा एक पण पाप असं नाही की ते आम्ही केलेलं नाही. नागेश्वर पुढे म्हणतात, इथे सांगतोय तो की वाटमारीपासून दरोड्यापर्यंत ते पाय मोडण्यापासून मान मृगळापर्यंत अशी सगळी जी काही कामं आहेत ना ती सगळी पाप ते सगळी कामं सगळं केलंय आम्ही असं नागेश्वर सांगतो गुरुजींना. आणि म्हणतो कळलं का. तर गुरुजी म्हणतात, अहो त्याच्याही पेक्षा मोठं पाप केलंय तुम्ही, विश्वासघाताचं पातक. अहो ज्याचं मीठ खाल्लं त्याचं संपूर्ण कुटुंब संपवण्याचं पातक केलंय तुम्ही असं गुरुजी नागेश्वरना म्हणतात. तर नागेश्वर म्हणतात पुढे, सगळं माहिती आहे तर काय तुम्ही परीक्षा घ्यायला आलाय काय आमची. तर गुरुजी म्हणतात, अहो ही परीक्षा नाहीये, हा पापाचा पाडा तुम्हाला वाचावा लागणार आहे पूजेच्या वेळेला, त्याशिवाय पूजा पूर्ण होणार नाही. तर लगेच काय ही कसली पूजा आहे तुमची, पापाचे पाढे वाचा आणि काय नि काय. तर लगेच प्रेक्षकांना गुरुजी गप्प बसतात तिथे. तर नागेश्वर म्हणतात, आता बरं ऐका, तुम्ही आता आमचे गुरुजी आहे म्हणून सांगतो तुम्हाला. चला आता, मी मारलं मी मारलं त्या अंगद महाजनला मारलं, त्याच्या बायकोला मारलं आणि त्याच्या छकुलीला पण मारलं, म्हणजेच पोरीला पण मारलं. असं सगळं आता नागेश्वर सगळं सांगतात बरं का प्रेक्षकांना. तेच कसा जो बंगला जाळा वगैरे. तर नागेश्वर पुढे म्हणतात, सगळ्यांना जाळून खल्लास केलं मी आणि एका रात्री त्याच्या अख्ख्या संपत्तीचा मालक झालोय मी. आणि आज तागायत माझं काय बी वाकडं झालेलं नाही आणि पुढं बी होणार नाही, कारण यांच्या खुनाचा आळ मी टाकलाय त्या सगुण्याच्या नवऱ्यावरती आणि तो गुलाबरावरती आणि तो झालाय परागंधा. त्यामुळे गुरुजी ही झाकली मूठ कधीच उघडणार नाही. तर अहो सध्या ग्रहदशा वाईट आहे, तुम्हाला बेसावध राहून चालणार नाही असं गुरुजी म्हणतात. हे बघा गुरुजी, तुमच्या त्या ग्रहांची मला नाही भीती वाटत. मान्य केलं ना. हो मी मारलं, अंगद महाजनला मारलं, त्याच्या बायकोला देवकीला पण मारलं आणि त्यांच्या पोरीला छकुलीला पण मारलं. आणि तोपर्यंत प्रेक्षकांनो आबासाहेब आबासाहेब असा आवाज येतोय आणि नागेश्वर त्या दिशेनं बघतायत. तर रुद्रप्रताप तिथे येऊन थांबलेत. आणि आता रुद्रप्रतापने हे ऐकलं की काय असं नागेश्वरना भीती वाटते. बघत राहूया पुढे काय घडतंय ते. तर इथे प्रेक्षकांनो सगुणा मावशी गॅसची शेगडी घेऊन बसली आहे बाबांच्या जवळ इथे येऊन गिरिजाच्या. आणि मोनू पण तिथे उभा आहे. आणि सगुणा मावशी म्हणते, अरे तुझ्या त्या दारूनं मालतीला गेलं ना, अरे तुझ्या त्या पोराला इथं खायला काय मिळत नाहीये. नशीब समज तुझं हे घर घाण आहे, माझ्याकडं घाण आहे म्हणून तुझ्या पोराबाळांच्या डोक्यावर छप्पर आहे इथं, नाहीतर ते पण गेलं असतं. आणि असं म्हणत म्हणत असते तोपर्यंत गिरिजा येते आणि मावशी असं म्हणते, आणि आता ही तुझी पोरगी अरे वाढदिवसाच्या दिवशी उपाशी ठेवलंस तिला असं त्या बाबांना बोलते गिरिजाच्या सगुणा मावशी येऊन. तर गिरिजा म्हणते, मावशी अगं जाऊ दे ना. तर सगुणा मावशी म्हणते, काय जाऊ दे काय, पहिला तर ना तुझाच कान पिळायला पाहिजे. तर गिरिजा म्हणते, आता मी काय केलं. तर सगुणा मावशी म्हणते, मला परक केलंस तू. मावशी म्हणतीस तू घरी येऊन त्याला भेटून गेलीस आणि एका शब्दानं काय बोलली नाहीस तू की घरात खायला काय नाही म्हणून. असं म्हणत नाही ते सगुणा मावशी बोलते. तर गिरिजा अशी बघत राहते आणि मग पुढे एकदम म्हणते, अगं ते. तर सगुणा मावशी म्हणते, अगं हे बघ, म्या तुला ना स्पष्टच सांगते आता. बाबाकडे बघत म्हणते, तू याला किती बी पाठीशी घातलंस ना तरी यापुढं म्या तुझं काही ऐकणार नाही. आता फक्त मी बोलतीये, पण पुण्यांदा असला काय प्रकार केलास तर माझ्या पायतानानच हाणणार आहे याला. आधीच सांगून ठेवते टायमावर असं म्हणत ना सगुणा धमकी देते गिरिजाच्या बाबांना. आणि ते बघा कसे गपचूप बसलेत. आणि परत सगुणा मावशी गिरिजाला येते असं म्हणते आणि तिकडनं निघून जाते. अगं पण मावशी, अगं ते राहिलं की तुझं असं शेगडीकडे बघत म्हणते. तर गिरिजाला सगुणा मावशी म्हणते, अगं ते माझं नाही तुझंच आहे, गॅसची शेगडी आहे. तर गिरिजा म्हणते, मावशी अगं शेगडी वगैरे कशाला, तर माझ्याकडनं तुला हॅपी बर्थडेचं अजून एक गिफ्ट समज. या बेवड्या बापापायी काल उपाशी झोपलीस ना तर पुण्यांदा तसं काय बी करायचं नाही. तर गिरिजा म्हणते, अगं नाही उपाशी नाही झोपले मी काल, तू पाठवलेला केक खाल्ला की मी. तरी ते सगुणा मावशी म्हणते, केक
कुठला केक? तर गिरिजा म्हणते, "अगं असं काय करतेस तू? काल केक नव्हता का पाठवलास तू?" तर "नाही बा, म्या कुठला केक बिक नाही पाठवला किंवा म्या कुठला केक बिक नाही दिला," असं सगुणा मावशीने सांगितलं ना. तर गिरिजा शॉक होऊन अशी बघत राहिली आणि सगुणा मावशी तेवढंच निघून जाते. तर मावशी, "अगं ऐक ना, कालचा केक ना तू." तर लगेच सगुणा मावशी म्हणतात, "अगं नाही गं, म्या केक बिक काय नाही दिला." तर आता मोनू, "अरे आता आता केकचा बॉक्स ठेवलायस ना तू?" तर मोनू म्हणतो, "हो आत ठेवलाय, तर जा घेऊन ये." असं म्हणत ना गिरिजा त्याला पाठवते आणि मग प्रेक्षकांनो त्या केकच्या बॉक्सवरनं फोन लावते नंबर घेऊन आणि मग विचारते ती, की हॅलो, हां, काल ना तुमच्याकडून एक केक नेला होता, तर तो कोणी नेला होता सांगू शकता का? अहो, असं नाही सांगता येणार. रोज कितीतरी लोकं येतात आणि केक घेऊन जातात. तर अहो, बरोबर आहे, तो ना वाढदिवसाचा केक होता आणि 8च्या दरम्यान वगैरे नेला असेल केक बघा. तर तो माणूस म्हणतो, "एक मिनिट हां." विचार करतो तो आणि विचारतो, "चॉकलेटचा केक होता का?" तर गिरिजा म्हणते, "हो, चॉकलेटवाला." तर तो माणूस म्हणतो, "हो, तो केक होय. तर तो केक तर रुद्रदादा घेऊन गेले होते काल." तर "कोण रुद्रदादा?" अहो, रुद्रप्रताप घोरपडे त्यांनीच नेला होता 100% असं गिरिजाला इथे तो सांगतो आणि आता गिरिजा विचार करते, रुद्रप्रताप घोरपडे? कोण आहे हा माणूस? आणि त्यांनी माझ्यासाठी का केक का पाठवला? असा विचार चाललाय आणि प्रेक्षकांनो आता पुढे बघा हां, इकडे ना रुद्रप्रताप की नाही हळू चालत असे पुढे येतायत आणि नागेश्वर बघा आणि गुरुजी बघा कसे बघतायत त्या दोघांकडे आणि आता प्रेक्षकांनो आता काय होणार? रुद्रप्रतापने सगळं ऐकलं असेल का? तर रुद्रप्रताप डायरेक्ट विचारतो इथे येऊन, तुम्हाला एवढा घाम का फुटलाय? कोणाबद्दल बोलताय तुम्ही? आणि कोण छकुली?" असं सगळं रुद्रप्रतापने प्रश्न विचारलेत बरं का आल्या-आल्या. आणि नागेश्वरला आता मात्र टेन्शन आलंय. दाढी-बिडी अशी ते सावरतायत आणि मग एकदम म्हणतात, "गुरुजींची छकुली हो, गुरुजींची छकुली. नाच झाली आहे गुरुजींना." तर "वाह गुरुजी, अभिनंदन." असं रुद्रप्रताप म्हणतो इथे. आणि मग अभिनंदनाचं सोडा, आता तुम्ही पण घ्या मनावरती. हां, मग? अरे आम्हाला पण नातवंड खेळवायचंय असं सगळीकडे रुद्रप्रतापला नागेश्वर म्हणतात. तर रुद्रप्रताप हसतो आणि म्हणतो, "गुरुजी हे बरं आहे यांचं. दरवेळी तुम्ही फक्त आबासाहेबांचं भविष्य सांगता. माझं कधीच नाही सांगत. तुम्हाला काय वेगळे म्हणजे वेगळी दक्षिणा द्यावी लागेल का?" असं रुद्रप्रताप विचारतो. तर गुरुजी म्हणतात, "अहो तुमच्या भविष्याची चिंताच सोडा. इतकी पुण्याई आहे तुमच्या गाठीशी." आणि हे ऐकल्यानंतर नागेश्वर बघा कसा बघतायत आणि मग गुरुजी पुढे म्हणतात, "पण तुमचं जे काही नशीब उजळणार आहे ते तुमच्यामुळे नाही का? ते तुमच्या अर्धांगिनीमुळे उजळणार आहे." आणि प्रेक्षकांनो गुरुजी पुढे काय-काय सांगतायत बघा. "अहो, लक्ष्मीच्या पावलांनी ती तुमच्या आयुष्यात येणार आहे." आणि हे सगळं ऐकून रुद्रप्रताप गालातल्या गालात हसतोय. तर तिकडे ना रुद्रप्रताप घोरपडे नाव ऐकल्यासारखं वाटतंय, असं गिरिजाची मैत्रीण म्हणते. तर गिरिजा विचारते, "तू ओळखतेस का त्यांना?" तर लगेच "त्यांना?" असं ती म्हणते आणि "एवढ्या लगेच त्यांना बोलायला लागलीस तू? त्यांना?" लगेच चेष्टा-मस्करी चालू झाली. तर गिरिजा म्हणते, "फटके ती ना विशाखा, ओळखतेस का नाही ते सांग." तर विशाखा म्हणते, "अगं बाई नाही गं, उगाच वाचलं असं वाटलं कुठेतरी. पण काय आहे ना, त्याने तुला केक का पाठवायचं कारण काय ना?" तर गिरिजा म्हणते, "तेच तर कळत नाहीये ना मला. मला कशाला केक पाठवला असेल?" तर तोपर्यंत "येस, आठवलं मला, आठवलं बघ मला." असं म्हणत ना पेपर आणून देते आणि तिथे पेपरवर नाव लिहिलेलं आहे. तर विशाखा ते पुढे सांगते, "हे बघ, हे वाच, की रुद्रप्रताप घोरपडे यांनी म्हणजे यांची दानशूरता. अगं, ज्या आगीत तू अडकली होतीस ना, तर त्या आगीत जेवढ्या लोकांची दुकानं जळाली ना, तेवढ्या सगळ्यांना 3-3 लाख रुपये दिले त्यांच्या एनजीओने." असं रुद्रप्रतापबद्दल इथे सांगते विशाखा. तर गिरिजा म्हणते, "मोठा माणूस आहे गं हा, पण मला कशाला केक पाठवेल हा मोठा माणूस? त्या बेकरीवाल्याचा ना काहीतरी गैरसमज झालेला असणार आहे बघ." तर विशाखा म्हणते, "गैरसमज तुझा पण होऊ शकतो की." तर गिरिजा विचारते, "म्हणजे?" तर "हां, हा कोणी मोठा माणूस नसेल, तर तुझ्या प्रेमात येडा झालेला आशिक असेल, आशिक." असं चिडवा-चिडवी चालली तर "काहीतरी बडबडू नको." असं लगेच गिरिजा म्हणते. तर विशाखा म्हणते, "मी जर का पोरगा असते ना, तर तुला कधीच गंडवलं असतं, कटवलं असतं." तर लगेच गिरिजा म्हणते, आली मोठी, मी गटले असते तर ना." तर गिरिजा म्हणते, "पण काय गं विशाखा, हा रुद्रप्रताप काळा का गोरा ते पण मला काय माहिती नाहीये. पण त्याला माहिती असेल ना, की तू कशी दिसतेस ते. अन् पहिली नजर में भी प्यार हो गया." असं म्हणत विशाखा चिडवतात त्या गिरिजाला. तर गिरिजा म्हणते, "आता फटके देईन हां मी खरंच तुला." तर गिरिजाला विशाखा पुढे काय म्हणते, "हे बघ, या 3 साड्या ना मी काल काढून ठेवल्या होत्या. याच्यातली तुला कुठली साडी आवडते ना ते निवड." तर "कशासाठी?" असं गिरिजा म्हणते. तर लगेच विशाखा म्हणते, "अगं मला रंग कळत नाहीत ना, म्हणून तुला सांगते. यातली तुला आवडली ना ती निवड." तर गिरिजा म्हणते, "ही चांगली आहे बघ." असं म्हणून. तर लगेच ना ती साडी विशाखा उचलते आणि म्हणते, "हे बघ, साड्याच देणार होते, पण मी नुसत्या म्हणून उचलते आणि बदललेली निघायची. म्हणून तुलाच विचारूया, की हे तुला माझ्याकडनं तुझ्या वाढदिवसाचं गिफ्ट." असं म्हणत गिरिजांना सांगते विशाखा. तर गिरिजा म्हणते, "गिफ्ट? अगं काय वेड-बीड लागलंय का तुला? अगं ही केवढी महाग साडी आहे. जा तिकडे ठेवून ये गपचूप." तर
हस्ती चीजों का शौक हम शौक भी नाही लगते असं इकडे विशाखा म्हणते. म्हणून तर मला तुझी मैत्रीण म्हणून ठेवली. ती गिरिजा म्हणते, ए हे असले पिक्चर मधले डायलॉग ना माझ्यासमोर नाही म्हणायचे. चल जागेवर ठेवून दे पटकन. तर गपचूप साडी घ्यायचे आणि लगेच मला नेसून दाखवायचे. तर लगेच असं म्हणत ना ढकललंय बरं का गिरिजाला डायरेक्ट चेंजिंग रूम मध्ये. आणि आता प्रेक्षकांनो बघा पुढे नेमकं काय घडणार आहे ते. कारण गिरिजा इथे ना साडी चेंज करायला आतमध्ये जाते बघायला आणि तोपर्यंत तिला असं वाटतंय की कोणतरी बाहेर आहे आणि ती जोरात ओरडते की कोण आहे कोण आहे असं म्हणून. आणि आता प्रेक्षकांनो बघा तिचं लक्ष जाते तर त्या माळेच्या पाठीमागे एक होल आहे. त्यामुळे गिरिजा आधी धावत धावत बाहेर येते आणि विशाखाला हाका मारते, विशाखा आहे विशाखा, तू होतीस का आता मागे, आधी विचारते. तर नाही अगं मी इकडंच होते. तर गिरिजा म्हणते अगं मला ना असं वाटलं की कोणतरी हाय आणि मी आवाज दिला कोण आहे म्हणून. तर मला ना कुणाच्या तरी पावलांचा आवाज आला. तर विशाखा म्हणते अगं नाही कोणच नव्हतं. तर गिरिजा म्हणते नाही विशाखा कोणतरी बघत होतं, मला नाही माहिती विशाखा, काहीतरी गडबड आहे बघ असं म्हणत ना गिरिजा आत शोधायला आले. ती इकडे तिकडे बघते आणि ती माळ दूर करते बघा प्रेक्षकांनो. तर तिथे तिला ते होल दिसतंय. आणि आता प्रेक्षकांनो पुढे काय घडणार बघूया, कारण काहीतरी डेंजर प्रकरण दिसतंय हे. आणि ते गिरिजाला तर शॉक बसला आणि विशाखा सुद्धा घाबरली की तिथे होल आहे ते बघून. आणि त्या विशाखा असं म्हणत ती गिरिजा जोरात ओरडते आणि दोघे मिळून त्या होलाकडे अशा बघत राहिल्या तिथे. आणि आणि प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये इथे काय होतंय बघा. एक मुलगा आहे तो इकडे रुद्रप्रतापला ते फोटो दाखवतोय. रुद्रप्रताप विचारतोय कुठे काढलेले फोटो. तर तो म्हणतोय शालू म्हटली की ती एका साडीच्या दुकानात गेली होती, त्या चेंजिंग रूम मध्ये काढले असणार आहेत. तर चेंजिंग रूम कुठे आहेत असं म्हणत रुद्रप्रतापच गेलाय. आणि तोपर्यंत प्रेक्षकांनो ह्याला रंगे हातच पकडूया असं म्हणत गिरिजा आणि शालंदेंना डायरेक्ट लॉक लावलाय. आणि आता पोलीस पण आले तिथे. आणि पोलिसांना गिरिजा म्हणते की यांना घेऊन जा. तोपर्यंत उर्वशी येणार आहे उद्याच्या भागात कंप्लेंट कोणी केली असं विचारत. तर नागेश्वरच्या हातामध्ये जो काही गंडा बांधायचा आहे तो गंडा इथे तुटणार आहे. गंडा बांधता बांधता आणि नागेश्वरला गुरुजी इथे काहीतरी धोक्याची सूचना देत आहेत. असं सगळं काहीतरी कन्फ्युजन आहे. पण इथे उद्याच्या भागामध्ये गिरिजाच्या पाठीमागे गुंड पण लागलेत. आता नेमकं काय होणार बघत राहा, त्याच्यासाठी सबस्क्राईब